आपण त्याला म्हणतो व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. आज आपण जो पाहत आहोत तो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. ओके, चला हेडिंग दिली. पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, मी विचारेल. ठीक आहे, मग आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय आपल्याला. तर नेमकं काय होतं, काय असतं ते समजून घ्या. प्रामुख्याने आपल्याला पहिल्यांदा माहित आहे की हे साध्या किंवा व्यवहारी अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये आपण अंशाधिक अपूर्णांक पहिला प्रकार, दुसरा आहे छेदाधिक अपूर्णांक आणि तिसरा प्रकार आहे जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा त्याला आपण मिश्र अपूर्णांक असं म्हणतो. हे आपल्याला तिन्ही प्रकार आपल्याला माहित आहेत. मग अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, की ज्या अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. त्यानंतर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, की छेद मोठा असतो अंशापेक्षा. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, की ज्यामध्ये एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक दोन्हीचं मिश्रण असतं त्यालाच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हटलं जातं. मग आता हे तिन्ही प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आणि साधा अपूर्णांक म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं केलं जातं हे आपण काल पाहिलं. आज आपल्याला पाहायचंय की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं केलं जातं ते. ठीक आहे, चला तर मग एक उदाहरण पाहूया. नंबर 1 घेऊया एक उदाहरण तुमच्या लक्षात येण्यासाठी. पहा, 4.2/5. 4.2/5. आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. 4.2/5 हा कोणता अपूर्णांक आहे, तर आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं की हा जो अपूर्णांक आहे तो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा याला आपण काय म्हणतो, मिश्र अपूर्णांक असं देखील म्हटलं जातं. मग या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला साध्या अपूर्णांकात म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं, म्हणजेच याला अंश आणि छेद स्वरूपात आणायचंय आपल्याला. अंश आणि छेद स्वरूपामध्ये आपल्याला आणायचंय. मग ते कसं आणलं जातं, काल आपण पाहिलं की साध्या अपूर्णांकाचं यामध्ये रूपांतर करताना कसं केलं जातं तेही आपण पाहिलं. आणि आता मात्र आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात म्हणजे साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचं. तर कसं, तर ते करत असताना या ठिकाणी बघा, या ठिकाणी छेद जशाला तसा घेतला जातो. हा छेद ऍज इट इज घ्या, त्याच्यात काही अडचण नाही. छेद जशाला तसा घ्या. फक्त करताना क्रिया काय होते बघा, या दोघांचा गुणाकार होतो. या दोघांचा काय होतो, गुणाकार. आणि जो गुणाकार येतो त्यामध्ये ही अंशातली संख्या काय होते, ऍड होते. अंशातली संख्या काय होते, ऍड होते. म्हणजे नेमकं काय होतं, तर या छेद आणि हा पूर्ण संख्या यांचा गुणाकार होतो. म्हणजे 5 × 4 आणि त्यामध्ये अधिक 2 होतात. म्हणजेच या ठिकाणी पहिल्यांदा गुणाकार होईल. 5×4 = 20 अधिक 2/5 म्हणजे 20 अधिक 2 म्हणजेच 22/5 असं हे उत्तर होईल याचं. 22/5 अशा पद्धतीनं. कोणाकोणाला समजले सांगा. सोपं आहे, याच्यात काही अडचण नाही. हात वर करा जर समजलं असेल तर. परत एकदा लक्षपूर्वक पहा. हा जो अपूर्णांक आहे 4.2/5 हा जो अपूर्णांक आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, म्हणजेच मिश्र अपूर्णांक म्हणतो आपण याला. का, कारण एक पूर्ण संख्या आहे आणि एक अपूर्णांक आहे. आणि त्यातल्या त्यात अपूर्णांक कोणता असतो, तो छेदाधिक अपूर्णांक असतो जो असतो तो. मग याचं रूपांतर मला ह्या व्यवहारी अपूर्णांकात म्हणजेच साध्या अपूर्णांकात करायचंय. तर ते कसं केलं जातं, तर करत असताना छेद ऍज इट इज घ्या. ठीक आहे, मग या छेदानं पूर्ण संख्येला गुणाकार करा, म्हणजे 5×20 आणि जी अंशातील संख्या असते ती त्या गुणाकारामध्ये काय केली जाते, ऍड केली जाते. म्हणजेच 5×20 अधिक 2 म्हणजेच 22 आणि 22/5 म्हणजेच 4.2/5 म्हणजेच 22/5 असं होतं. पहा, आपण काल पाहिलं बघा की साध्या अपूर्णांकाचं जर पूर्णांकयुक्त करायचं तर आपण करू शकतो. करताना आपण काल कसं केलं, छेद जशाला तसा घेतला, मग या 5 न भाग दिला, 5×20 मग हे 4 इथं आले आणि उरलेली बाकी अंशात घेतली म्हणजे 4.2/5. म्हणजे साध्या अपूर्णांकाचं म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातही रूपांतर करता आलं पाहिजे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकातही रूपांतर करता आलं पाहिजे. पद्धत मात्र थोडीशी वेगवेगळी राहते. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार आणि अधिक होतं साध्या अपूर्णांक, साधा
किंवा व्यवहारी अपूर्णांक करताना, आणि इथं मात्र काय करतो आपण, साध्या अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक जर पूर्णांकयुक्त करताना छेद जशाला तसा दोन्हीकडे घेतो, फक्त इथं भागाकार करतो, इथं काय करतो, गुणाकार करतो. इथं भागाकार करून उरलेली बाकी जी वजाबाकी आहे ती इथं लिहितो. मात्र या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना गुणाकार करून बेरीज उरलेला अंक जो अंशातला असतो तो काय करतो, ऍड करतो. त्याच्या उलट विरुद्ध विरुद्ध आपण करतो. अशा पद्धतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करता येतं. समजलं का? समजलं असेल तर हात वर करा. ओके, समजते? पहा, आणखीन एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, आपल्याला टायटल जे आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. नंबर 2चं उदाहरण पहा, 3.4/7 3.4/7. आता हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे, सॉरी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचं रूपांतर मला साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात करायचं, तर मग हा छेद जशाला तसा घ्या. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार करा, 7 × 3, या दोघांचा काय होईल, गुणाकार होईल, आणि त्या गुणाकारामध्ये वरची संख्या काय होईल, अधिक होईल, म्हणजे 7×3 = 21. म्हणजे इथं लिहितो मी तुम्हाला समजण्यासाठी, हे 7 छेद जशाला तसा 7 × 3 अधिक अंशातील संख्या 4, म्हणजे 7×3 = 21 अधिक 4/7 जशाला तसा, मग 21 आणि 4 25/7 25/7 अशा पद्धतीनं. म्हणजे छेद जशाला तसा घ्यावा आणि अंशातील संख्या आणत असताना या छेदातील संख्ये आणि पूर्ण संख्येचा गुणाकार करावा, आणि गुणाकारामध्ये अंशातील जी संख्या आहे ती त्याच्यामध्ये काय करावी, ऍड करावी. अशा पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं म्हणजेच मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात करू शकतो. चला, हा कोणता अपूर्णांक आहे असा मी प्रश्न विचारलाय, की हा कोणता प्रकारचा अपूर्णांक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे का व्यवहारी अपूर्णांक आहे, काय नेमकं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच याला मिश्र अपूर्णांक आहे, आणि आपल्याला याच्यात कशात रूपांतर करायचंय, साध्या किंवा व्यवहारी अपूर्णांक. ओके, मग कसं केलं जातं सांग. 9 × 4 करायचं. हा, आपण पहिल्यांदा काय करतो, छेद जशाला तसा ठेवतो. 9 मग आता ह्या दोघांचा काय होतो, गुणाकार. मग 9×4 9×4 = 36. 36 इथे लिहिले समजण्यासाठी लिहितो, आणि वरची संख्या याच्यामध्ये काय केली जाते, मिसळायची सर. हा, या गुणाकारामध्ये ऍड करायची, म्हणून +7. मग 36+7 किती होतात, 43. 43/9. बरोबर आहे. 9. 43/9. ओके. 9. ओके, व्हेरी गुड. चला, थँक्यू सर. ओके, चला पुढचं कोण सांगेल, हात वर करा. श्रीकांत, माईक चालू करा. हॅलो सर. काय करायचं बाळा आपल्याला, सर आधी त्या 4 न 8ला गुणायचंय. नाही नाही, मी प्रश्न असा विचारला की बाबा ठीक आहे हे दिसतं 8.3/4, काय करायचं असं विचारलं मी. सर आता त्या 8 न 4ला गुणायचं, मग ते जेवढं उत्तर येईल त्याच्यात 3 मिसळायचे. हा, बरं ठीक आहे, मान्य आहे. मग नेमकं काय करायलो आपण, काय नेमकं काय करायलोय, सर पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे करायलो आपण. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर कशात करायलो, मिश्र अपूर्णांकात. मिश्र अपूर्णांकात करतो का आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांकालाच मिश्र अपूर्णांक म्हणतो श्रीकांत आपण. सर याच्यात करायलो काय, काय, व्यवहारिक अपूर्णांकात. हा, वरच लिहिलेलं आहे बाळा. हा, एवढं, व्यवहारिक. हा, व्यवहारी म्हणा किंवा साधा अपूर्णांक म्हणला तरी चालतो. हा, ठीक आहे. हे बघा, व्यवहारी अपूर्णांकालाच आपण साधा अपूर्णांक म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये, की, आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो, मिश्र अपूर्णांक म्हणतो. हे लक्षात ठेवा आता. मग माझा प्रश्न असा होता की बाबा हे जे दिलंय 8.3/4 हा जो आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, म्हणजेच मिश्र अपूर्णांक आहे. त्याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात आणायचंय, म्हणजेच साध्या अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करायचं. कधी कोणताही शब्द वापरला जाऊ शकतो, व्यवहारी म्हणतील, साधा म्हणतील तर अर्थ तेच, आणि कधी कधी पूर्णांकयुक्त म्हणतील किंवा मिश्र म्हणतील, अर्थ तोच होतो. श्रीकांत, लक्षात राहील. हो सर.
ओके, आता मी प्रोसिजर विचारतो की तुला बाबा 8.304 हा जो अपूर्णांक आहे, मिश्र अपूर्णांक म्हणा किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याचं रूपांतर मला साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात करायचं, तर कसं करायचं ते सांगा. तर ते 4ला 4 लिहून घ्यायचे खाली. छेदामध्ये लिहितो, ठीक आहे. 8 एक 8, 8 2 16, 8 एक 24, 8 चौक 32. हा, या दोघांचा काय? 32 सर दोघांचा गुणाकार करायचा, 32 गुणाकार येतो. आणि वर 32 प्लस 3 35. 35/4. 4. हा, ही स्टेप तुम्हाला समजण्यासाठी करतो आहो मी की काय केले ते. डायरेक्ट ही तुम्ही काढू शकता, डायरेक्ट 35/4. ओके, चला. थँक्यू सर. ओके, चला पुढं. कोण सांगेल? आरुषी, माईक चालू करा. येस सर. हा, पुढचा प्रश्न वाचा. काय करायचं आपल्याला? आपल्याला आता मिश्र अपूर्णांक आहे त्याला साध्या अपूर्णांकात रूपांतर द्यायचं आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. मिश्र अपूर्णांकाला दुसरं नाव काय आहे? मिश्र अपूर्णांकाला दुसरे नाव पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. बर, ठीक आहे. आणि साध्या अपूर्णांकाला दुसरं नाव? व्यावहारिक अपूर्णांक आहे. यस यस. मग आता आपल्याला कोणता अपूर्णांक दिलाय आणि कोणत्या कशात रूपांतर करायचंय आपल्याला? आपल्याला आता मिश्र अपूर्णांक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले, आपल्याला आता व्यावहारिक अपूर्णांक मध्ये त्याचं रूपांतर करायचंय. मग आता कसं करायचं बाळ? आता छेद जसा तसा लिहून घ्यायचा. ठीक आहे, मी डायरेक्ट घेतो 5 छेद जशाल तसा. हा, आता छेद पूर्णांकयुक्त पूर्णांकाला गुणायचं. आता 35 35 आणि अधिक 36 2 36 37. हा, म्हणजेच काय होईल? 37/5. करेक्ट. लक्षात, एका ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केलं. हे छेद जसाल तसा ऍज इट इज, आणि 5 7 35 35 आणि वरची अंशातली संख्या काय केली? ऍड केली. 35 अधिक 2 37. ओके. हो सर. ओके, व्हेरी गुड. चला, माईक बंद थँक्यू करा. ओके, चला नेक्स्ट. कोण सांगेल? हात वर करा. पार्थ वाघ, माईक चालू कर बाळा. पार्थ. हा, बोल. सुरू झाला माईक तुझा. हो सर. काय करायचं सांग. सर अपूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचे. हा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. मग हा जो दिलाय तो कोणता अपूर्णांक आहे बा? अपूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक नाही रे. अपूर्णांक. हा, अपूर्णांक म्हणू नको, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा, मग हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आणि याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला? व्यावहारिक अपूर्णांकात. हा, व्यवहारी अपूर्णांकात करायचं. मग कसं करायचं सांग. सर छेद आहे तसा लिहून घ्यायचा. बर, घेतला मी 7 छेद जसा तसा. छेदाने पूर्णांकाला भागायचं. भागायचं? गुणायचं. हा, अटीसाठी 56. हा, 56 आणि वरची संख्या त्याच्यात काय केली जाते? ऍड. मग 56 अधिक 3 59. मग काय झालं? 59 छेद 7. 59 छेद 7. व्हेरी गुड. चला, माईक बंद करा. चला पुढे कोण सांगतं? हात वर करा. पुढचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर. आदर्श, आदर्श हिंगे, परतूर, माईक चालू कर बा. हॅलो सर. हा, सांग काय करायचं आपल्याला, सांग आदर्श. 9नी 4ला गुणायचे. काय करायचंय आपल्याला? 9नी 4ला गुणायचंय, तर नेमकं काय करायचं? का करायचं? का गुणायचं? असं विचारलंय मी बाळा. आहे का लक्ष? आता 6 उदाहरणं सोडवले आपण. काय केले नेमकं आदर्श? आपण काय केलं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर कशात केलंय? करणार आहोत व्यवहारी अपूर्णांक. मग हा जो प्रकार आहे, हा जो आहे 9.2/4, हा कोणता अपूर्णांक आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे का व्यवहारी अपूर्णांक आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग याचं रूपांतर आपल्याला व्यवहारी म्हणजेच साध्या अपूर्णांकात करायचं, तर करता येईल? हो.
हा मग कसं करायचं सांग बा. 9 चोक 36. हा 9 चोक 36. हा बरं ठीक आहे. 9 चोक 36 या दोघाचा गुणाकार. हा 36 अधिक 2. वरच्या ऍड केलं. हा ऍड 36 आणि 2 38. 38. 38 कुठं लिहू? ह्या इथं इथं कुठं? तिथं 36 36 अधिक 2. 38 हो ना मान्य आहे, पण 38 लिहू कुठं? अंशामध्ये. हा अंशामध्ये 38. हा आणि छेदात किती लिहू? छेदामध्ये 4. 4. छेदात आपण काय लिहितो? 4. हा छेद जशाला तसा घ्यायचा. सोपं करायचं असतं तर आपल्याला जर सांगायचं असेल तर छेद जशाला तसा या छेदानं या पूर्ण संख्येला गुणाकार करायचा 9 चोक 36 आणि अंशातील संख्या त्याच्यामध्ये ऍड करायची 36 अधिक 2 38. लक्षात राहील? ओके चला पुढचं कोण सांगतं हात वर करा. चला दिव्या माईक चालू करा. दिव्या हॅलो सर. हम्म, हॅलो सर. सांग बाळा. सांगता येईल? हो सर. सांगा मग कसं करायचं सांगा. 5 न 3 गुणायचं. हा ठीक आहे. 5 त्रिक 5 त्रिक 15 बरोबर आहे. पुढं 2 हम्म 17 17 कुठे लिहायचे? अंशामध्ये. बरोबर आहे. अंशामध्ये. आणि हो 5 आणि 5 5 छेदामध्ये आलं का? 17/5 बरोबर आहे का? हो सर. ओके व्हेरी गुड. चला थँक्यू सर. ओके थँक्यू सर. चला लक्षात आलं? कोणाकोणाला समजला हा प्रकार की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. काल आपण जो प्रकार पाहिला होता की व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे आणि आज आपण पाहिलंय की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर केलं जातं. या ठिकाणी लक्षात ठेवा कशामध्ये रूपांतर करायचंय आपल्याला ते पहिल्यांदा कन्फर्म केलं पाहिजे की नेमकं काय आहे, दिलंय काय आणि काढायचंय काय हे एकदा समजून घ्या. हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मग हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं जर साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर छेद ऍज इट इज घ्या आणि छेदानं पूर्ण संख्येला गुणाकार करा आणि गुणाकार करून त्यामध्ये जो अंश आहे तो अंश काय करायचं त्याच्यामध्ये ऍड करायचं. या सगळ्या गोष्टी अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये देखील असतात. मग त्या जर आपल्याला ओळखायच्या असतील किंवा त्या शोधायच्या असतील तर आपल्याला हे काही नियम माहित पाहिजेत अपूर्णांकाच्या बाबतीतले. त्याच्यामधला पहिला जो नियम आहे तो काय म्हणतो की छेद सारखा असेल तेव्हा नेमकं काय केलं जातं. छेद सारखा असेल तर तेव्हा काय केलं जातं तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं. आता पहा इकडे लक्ष द्या काय म्हणते बघा नियम की लहान मोठ्यापणा जर ओळखायचा असेल अपूर्णांकाचा तर पहिला नियम असा सांगतो की बाबा जर छेद सारखा असेल. आता अंश आणि छेद आपल्याला माहित आहे. खालच्या भागाला आपण छेद म्हणतो वरच्या भागाला अंश म्हणतो. मग छेद जर कॉमन असेल सारखाच असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश हा मोठा असतो ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. ओके आणि पुढे असं सांगितलं की ज्या अपूर्णांकाचा अंश हा लहान असतो तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. अशा पद्धतीनं तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. ठीक आहे. जसं की आता उदाहरणात पहा. मग आता उदाहरण तुमच्या लक्षात येईल. उदाहरण असं की पहा छेद सारखा असतानाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ पहा फॉर एक्झाम्पल 2/5 3/5 8/5 9/5. चला इकडे पहा हा नियम आपल्याला विचारात घ्यायचा आहे. बघा आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत काही 2/5 3/5 8/5 9/5. आता आपल्याला काय म्हणलं की बाबा दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर छेद सारखा असेल तर मग आपण दिलेल्या अपूर्णांकाकडे लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की चारही अपूर्णांकाचे छेद सारखे आहेत म्हणजेच यांचा छेद कॉमन आहे. बघा सारखाच आहे 5 5 5 आणि 5. ओके मग आता छेद सारखा आहे तर छेदावून तर आपल्या लक्षात येत नाही की कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे. मग काय करायचं ज्या अपूर्णांकाचा अंश हा मोठा आहे
तो अपूर्णांक मोठा. नियम सांगतो ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. मग दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक जर आपल्याला शोधायचा असेल तर तो कोणता असेल? ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक काय असेल? मोठा असेल. मग या दिलेल्यामध्ये छेद तर सारखा आहे, छेदावून तो ओळखू येत नाही. मग अंशावून पाहिलं तर अंश हा मोठा दिसतो. मग दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? तर सर्वात मोठा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक झाला 9/5. हा काय झाला? सर्वात मोठा दिलेल्यापैकी. का? तर नियमच सांगतो की जर छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणून या दिलेल्यामध्ये 2/5, 3/5, 8/5, 9/5 यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता होईल? 9/5 होईल. ओके. आता दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा असेल तर तो कसा शोधायचा? तर नियमातच सांगितलेलं आहे आपल्याला की ज्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे तो अपूर्णांक काय असेल? तो अपूर्णांक लहान असतो. मग दिलेल्या अपूर्णांकामध्ये पाहिलं तर छेद सारखाच आहे, नियम सांगतो छेद सारखा आहे. मग कोणता अपूर्णांक यामध्ये सर्वात लहान आहे? तर ज्याचा अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान. म्हणजेच या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक काय असेल? 2/5 असेल. सर्वात लहान अपूर्णांक. मग या ठिकाणी काय होईल? 2/5. कोणाकोणाला उदाहरणावरून समजला हा नियम? कोणाला समजला? ओके. चला उदाहरण देखील लिहून घ्या म्हणजे उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं कसं आहे ते. ओके. मग नियम असा सांगतो आपला की बाबा लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल अपूर्णांकाचा तर पहिला नियम असा सांगतो की छेद जर सारखा असेल तेव्हा जर छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. अपूर्णांक हा नियम काय सांगतो बघा आपल्याला लहान मोठेपणा ठरवताना? तर आपल्याला असं सांगितलं की अंश सारखा असेल तेव्हा. मग अंश छेद सारखा असेल तेव्हा आपण पहिला जो नियम आहे की ज्या अपूर्णांकाचा जर छेद सारखा असेल तेव्हा काय होतो की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असं. परंतु जेव्हा अंश सारखा असतो तेव्हा मात्र याच्या उलट होतं. मग जर अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. बघा त्याच्या उलट आहे त्याच्या. पहा नियम काय सांगतो पहा. नियम असा म्हणतो की अंश जर सारखा असेल, अंश जर सारखा असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान, अंश तर सारखा आहे पण ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. तो अपूर्णांक काय असतो? मोठा. आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा, अंश तर सारखा आहे जर छेद मोठा असेल तर तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. हा नियम आहे त्याच्या उलट आहे, विरुद्ध. ठीक आहे. मग आता उदाहरण पाहूया नेमकं काय होतंय बघा. पहा उदाहरणार्थ पहा 5/2 सॉरी 5/7 5/4 5/8. ठीक आहे. आता हे अपूर्णांक पहा तुमच्या लक्षात येईल नेमकं काय झालंय. 5/9 5/7 है ना, 5/4 5/8. आता हे अपूर्णांक आहेत. आता याच्यात महत्वाची विशेष गोष्ट कोणती आहे की तुमच्या लक्षात येईल की बाबा या ठिकाणी चारही अपूर्णांकामध्ये अंश काय सारखाच आहे. अंश जर सारखा आहे तर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी 5 आहे अंशात, इथंही 5 आहे, इथंही 5 आहे, इथंही 5 आहे. मग आता अशा वेळेस याच्यातला कोणता मोठा आणि कोणता लहान जर ओळखायचं असेल तर नियम काय सांगतो की बाबा अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा ठरवत असताना जर अंश सारखा असेल, अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. मग बघूया आपण कोणाचा छेद लहान आहे
इथं 5/9 आहे, इथं 5/7 आहे, इथं 5/4 आहे. हा 5/4 वाला जो आहे तो अपूर्णांक काय असेल, मोठा असेल. का? कारण अंश सारखा आहे, ज्याचा छेद लहान. नियम सांगतो की ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. म्हणून यामधला सर्वात मोठा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक आहे 5/4. 5/4. ओके, 5/4. छेद सारखा आहे, ज्याचा छेद लहान, सॉरी, अंश सारखा आहे, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आणि याच्या उलट जर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो. मग याच्यात सर्वात छेद मोठा कोणाचा आहे, तर हा आहे. म्हणून हा अपूर्णांक काय होईल, सर्वात लहान होईल. मग सर्वात लहान अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक, सर्वात लहान अपूर्णांक तो होईल 5/9. ओके, चला, कोणाला समजलंय हात वर करा. दोन नियम आपण पाहिले एकमेकाच्या उलट. चला, झाला असेल तर हात वर करा. ओके, दोन्ही नियम समजले का सर्वांना? लक्षात ठेवा की पहिला नियम काय सांगतो, की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना की असा सांगतो तो की जर छेद सारखा असेल, लक्षात ठेवा, जर छेद, पहिला नियम असं सांगतो, जर छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. ओके, परंतु जेव्हा अंश सारखा असतो तेव्हा मात्र त्याच्या उलट असतं. अंश जेव्हा सारखा असतो तेव्हा ज्याचा छेद लहान, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आणि अंश सारखा असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो. हे लक्षात ठेवा. हे नियम पाठ करायचे नाही आपल्याला, फक्त लक्षात ठेवायचे. कन्सेप्ट क्लिअर तुमच्या लक्षात आलं की नेमकं छेद सारखा असताना आणि अंश सारखा असताना नेमकं एकमेकाच्या विरुद्ध आहे, उलट आहे. ठीक आहे. आता कधी अंश सारखा असतो, कधी छेद सारखा असतो, परंतु कधी कधी मात्र अंशही सारखा नसतो आणि छेदही सारखा नसतो. तर त्यावेळेस नेमकं कसं केलं जातं ते नियम क्रमांक 3 आहे, तोही एकदा समजून घेऊया आपण. ठीक आहे, चला, लिहिलं. आता याचं एक उदाहरण बघूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं काय आहे. पहा, अंश व छेद सारखा नसताना, म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद सारखा नसेल तर म्हणजेच इतर प्रकारच्या अपूर्णांकामध्ये सरळ दशांशामध्ये उत्तर काढावे व त्यानुसार लहान मोठेपणा ठरवावा. आता एक उदाहरण पाहूया, म्हणजे उदाहरणावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं कसं असतं ते. पहा, 7/2, थोडस अंतराने लिहितो मी, कॉमा, 16/5, कॉमा, 19/6 आणि 22/7. हे मुद्दाम लांब लिहिले कारण आता आपल्याला याचं दशांशामध्ये उत्तर काढायचं आहे आपल्याला. बघा, आता या अपूर्णांकाचं जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर अंशही सारखा नाही आणि छेदही सारखा नाही. मग अंशही सारखा नाही आणि छेदही सारखा नसेल तेव्हा मात्र काय करायचं की सरळ सरळ याचं दशांशामध्ये उत्तर काढायचं. सरळ सरळ दशांशामध्ये उत्तर काढायचं म्हणजे छेदानं अंशाला काय द्यायचा, भाग द्यायचा. छेद संख्येने अंशाला काय द्यायचा, भाग द्यायचा. मग तो भाग दिल्यानंतर दशांशामध्ये उत्तर काढून त्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा. मग बघा, आता या 2 न 7 ला भाग द्यायचा आहे. मग बेत्रिक 6, एक उरला, एक उरला. मग 1 ला भाग जात नाही म्हणून दशांश दिला, तर ती संख्या झाली 10. मग 2×5 = 10, म्हणजे याचं उत्तर आलं 3.5. ओके, परत या 5 ने 16 ला भाग द्यायचा आहे. 5×1 = 5, 5×3 = 15. परत एक उरला, 1 ला भाग बसत नाही म्हणून दशांश दिला, 10 झाले. मग 5×2 = 10, म्हणजे याचं उत्तर आलं 3.2. ओके, अशा पद्धतीनं 6 ने 19 ला भाग द्या. 6×1 = 6, 6×3 = 18. एक उरला, 10 झाले. परत 6×1 = 6,
4 उरले 40 झाले. 6 पंचेती 6 7 36 म्हणजे 3.16 याचं उत्तर. ठीक आहे. मग या 7 न 22 ला भाग द्या. 7 1 7 7 त्रिक 21 एक उरला. दशांश दिल्यामुळे 10 झाले. परत 7 1 7 उरले 3 30 झाले. 7 चोक 28. बघा म्हणजे याचे सगळ्याचं दशांशामध्ये उत्तर काढा. आता हे इथं डायरेक्ट भाग पूर्ण बसला मग इथं काही नाही म्हणजे शून्य द्या. इथं काही नाही म्हणजे शून्य. अशा पद्धतीने आपण याला दशांशामध्ये उत्तर काढलं. मग आता यामधला लहान मोठेपणा ठरवताना तुम्ही सहज ठरवू शकता की याच्यातला सर्वात लहान कोणता असेल. तर बघा इथं आहे 3.50 3.20 3.16 3.14. मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता होईल तर हा होईल 22/7. इथं लिहितो मी 22/7 हा लहान अपूर्णांक होईल. ओके यापैकी. आणि मोठा अपूर्णांक कोणता होईल 7/2 मोठा अपूर्णांक. अशा पद्धतीने मोठा अपूर्णांक हा होईल. लक्षात येतंय. जर छेद किंवा अंश सारखा नसेल तेव्हा मात्र आपल्याला या पद्धतीने करावं लागेल. समजते का.